आपण बघितलं असेल की नागपूरचं अधिवेशन चालू असतानाच मी माझ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्यातर्फे जे आमच्याकडं इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी आणि इक्विपमेंट्स वगैरे आहे, साधारणतः 17 आणि 18 तारखेलाच आमचं मॉक ड्रिल झालं. कुठल्या पद्धतीने ह्याला फेस करायचं ती सुसज्जता, सगळी तयारी मागच्या आठवड्यातच पूर्ण झालेली आहे. त्याचं पूर्ण स्ट्रक्चरल किंवा फायरचं असेल, मग आमच्या व्हेंटिलेटर असतील, बेड्स असतील, सगळी तयारी परिपूर्ण आहे. पण जो व्हेरियंट आपल्याला मिळालेला आहे JN1, हा आता सिंधुदुर्गमध्ये आपल्याला एक मिळाला 41 वर्षाचा तरुण, तर तो अतिशय सौम्य आहे. मागच्याही शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजीभाई शिंदे यांनी, मी स्वतः आरोग्यमंत्री आणि आमचे वैद्यकीय शिक्षणचे हसन मुश्रीफ साहेब यांच्याबरोबर संपूर्ण अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली होती आणि त्यामध्ये आश्वासन. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस आदेशित केलं होतं की आपला अलर्टनेस असावा आणि त्याच्याबद्दल तुम्ही सजग राहा, काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर त्याच्या 8 दिवस अगोदरच मी पूर्ण खात्याला सूचना दिलेल्या होत्या, कारण तोपर्यंत बाहेरचा म्हणजे चायनामधून व्हेरियंट आला, तो केरळ मार्गे आला, केरळला 3 जणांचा मृत्यू झाला, तो आता कर्नाटक मार्गे महाराष्ट्रात येतो, अशा पद्धतीचं आपल्याच माध्यमातून आम्ही ऐकत होतो. पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. कारण केरळमध्ये जे काय 3 मृत्यू झाले किंवा 2 मृत्यू झाले, त्याच्यामध्ये JN1 हा नव्हताच, हे लक्षात घ्या. कारण त्यांचं वयोगट होतं 75 वर्ष आणि अबोव. एकाला कॅन्सर होता आणि दुसरा हेवी डायबिटिक होता, हा त्याचा भाग. आणि आपल्याकडं जो JN1 आहे ते पूर्ण टेस्टिंग केलं, तो एक पेशंट आम्ही मॉनिटर केला. हा मॅक्झिमम 72 तासामध्ये हा व्हेरियंट तुम्हाला इन्फेक्ट झाल्यानंतर तो जातो. म्हणजे त्याचा पीक हा 24 ते 72 तास, म्हणजे कदाचित आपल्यालापैकी येऊनही गेलेला असेल तो. आणि काल टास्क फोर्सच्या निर्मितीबाबतीत आपल्या ICMRचे जे होते डॉक्टर रमण गंगाखेडकर ह्यांना टास्क फोर्स आम्ही तयारी करतो आहे, तर त्यांचे लिडरशिप म्हणून, त्यांचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना नेमतो आहे. काल माझी त्यांची 1 तास त्याविषयी बैठक झाली आणि त्यांच्याबरोबरही भरपूर चर्चा झाली. आणि त्या चर्चेतनं त्यांनी सांगितलं की ह्या JN1ला घाबरण्याचं काही कारण नाही, फक्त जे काही हेवी डायबिटिक किंवा जे काही रुग्ण असतील त्यांनी थोडं काळजी घेणं गरजेचं. की आता ख्रिसमस सुरू होतो आहे, परत 31 डिसेंबर आला, त्याच्यानंतर परत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण एकत्र जमू, परत संक्रांत येते, म्हणजे गेट टुगेदरचे भरपूर कार्यक्रम आहेत. आणि स्कूल कॉलेजेसला आता सुट्ट्या आहेत ख्रिसमसच्या, त्याच्यामुळं पर्यटन स्थळी जाणं, प्रत्येक ठिकाणी गर्दी होणं हे साहजिक आहे. आणि मग जायचं नाही का? डेफिनेट जायचं. पण अति जोखमीचे जे काही रुग्ण असतील ह्यांनी अशा गर्दीपासून स्वतःला थोडं बाजूला ठेवावं, स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी. आणि मग गर्दीच्या ठिकाणी असायला आपल्याला जायचंच असेल तर थोडा आजारी असतील त्याने आपला मास्कचा वापर करावा. आणि ताप, थंडी वगैरे असं काही सर्दी वगैरे झालं तर नजीकच असलेल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन औषधोपचार चालू करावे. घाबरण्याचं अजिबात कारण नाही. घाबरण्याचं कारण नसलं तरी कोरोना काळामध्ये जे काही साहित्य घेतलं गेलं होतं, मग ते ऑक्सिजन बेड असतील किंवा व्हेंटिलेटर असतील, ते अनेक ठिकाणी धूळ खात पडल्याची स्थिती आहे. काय त्या संदर्भात माहिती? आपली माहिती चुकीची आहे. धुळकात कुठलंही इक्विपमेंट किंवा व्हेंटिलेटर वगैरे पडलेलं नाही. तुम्ही बघितलं असेल की मागची जी शुक्रवारी मी परत माझ्या खात्याची आढावा बैठक घेतली आणि त्या ठिकाणी मॉकड्रिल करा याचा अर्थ फक्त कागदावरती मला आकडेवारी द्या असं नाही म्हटलेलं. त्या ठिकाणी मी माझ्या खात्याला आदेशित केले, मॉकड्रिल करत असताना ज्या ज्या इक्विपमेंटच्या तुम्ही टेस्ट करता तिची 1-1 मिनिटाची क्लिप, वेदर इट इज वर्किंग ऑर नॉट, ती क्लिप आम्हाला आमच्या पोर्टलवरती पाठवायची. त्याच्यामुळं ऑक्सिजन प्लॅन्ट असतील, तुमचे कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन मशीन असतील, तुमचे व्हेंटिलेटर असतील, जे काय बाकीचे लागणारे सपोर्टिव्ह इक्विपमेंट्स असतील, हे सगळे तुम्हाला व्हिडिओ करून आमच्याकडे ते ऑनलाईननं पाठवलेले आहेत. त्याच्यामुळं जवळपास 95% जे काय मेडिकल इक्विपमेंट आहेत सपोर्टिव्ह टू दिस कोरोना ह्याला लागणारे, ते सगळे लाईव्ह आणि ॲक्टिव्ह आहेत. कोरोना काळामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने जे काही साहित्य खरेदी केलेलं होतं त्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचा एक आरोप नेहमी होतो आणि त्या संदर्भात कारवाईची देखील प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जाते. काय नेमकी त्या संदर्भात? नाही, त्या पद्धतीची अजून माझ्याकडे इन्फॉर्मेशन आलेलं नाही.
पण अशा पद्धतीचं माझ्या पुढं जर पुटअप झालं असेल डेफिनेट कुठल्याही भ्रष्टाचाराला आम्ही थारा देत नाही आणि त्याला पाठीशी घालत नाही. कारण हे अतिशय ॲक्टिव्ह सरकार आहे. तुम्ही गेल्या दीड वर्षातले आमचे उपक्रम आणि कार्यक्रम बघितलेले असतील संपूर्ण महाराष्ट्र शासनाचे. तर गेल्या 30-40 वर्षामध्ये जे उपक्रम राबवले नाहीत अशा पद्धतीचे धाडसी निर्णय आमचे मुख्यमंत्री असतील, आमचे उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही अतिशय तत्परतेनं मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी जे काही मदत करायचं असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीतनं त्याच्यामुळं सरकार कुठेही त्या पद्धतीनं अशा भ्रष्टाचार असेल किंवा अशा कुठल्याही गोष्टीला आम्ही थारा देत नाही आणि विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जात नाही आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत तर अजिबात तडजोड केली जात नाही. मग सरकारी तिजोरीवरती किती जरी आपल्याला ह्याच्यावरती भार पडला तरीसुद्धा सरकार हे शेतकऱ्यांचं आहे आणि ह्याचं नेतृत्व एक शेतकऱ्याचा मुलगा करतोय. त्याच्यामुळं त्यांनी अगदी स्वस्थ राहण्याची गरज आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. मनोज जरांगे पाटील यांनी 20 तारखेपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा केलेली आहे. खरं तर 21 तारखेला मुंबई मॅरेथॉन आहे, 22 त्याविषयीचे आमचे जे प्रवक्ते आहेत ते आपल्याविषयी बोलतील त्या आंदोलनाविषयी. ठीक आहे, मुंबई चलो बाय.